सिडको परिसरातील उपेंद्रनगर भागात साईग्राम मित्रमंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। संपूर्ण परिसर भगव्या पताका, रोषणाई आणि आकर्षक सजावटीने नटला होता। मंडळाच्या वतीने शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला होता, ज्यामुळे वातावरणात ऐतिहासिक दिमाखाची अनुभूती निर्माण झाली। मध्यरात्री 12:01 शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला। उपस्थित मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आरती केली। त्यानंतर फटाक्यांच्या आतिषबाजी करण्यात आली। डीजेच्या तालावर तरुणाईने जल्लोष करत जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला। नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग नोंदवला। या प्रसंगी मंडळाच्या वतीने ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे लिखित शिवचरित्राची सुमारे 1200 पुस्तके मोफत वाटप करण्यात आली। शिवरायांचे विचार, पराक्रम आणि आदर्श तरुण पिढीपर्यंत पोहोचावेत, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचं आयोजकांनी सांगितलं। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साईग्राम मित्रमंडळातर्फे उत्साहाने साजरी केली जात आहे। यावेळेस प्रामुख्याने साईग्राम मित्रमंडळातर्फे जी मुख्य आकर्षण असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य असलेली पूर्णाकृती असलेली मूर्ती आणि त्याच पद्धतीने ते जो काही संगीताचा कार्यक्रम, त्याच पद्धतीने उद्याकडे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे असलेले गोविंद पानसरे यांचे 1200 शिवाजी कोण होता या पुस्तकाचे 1200 प्रतींचं वाटप केलं जाणार आहे। दरवर्षीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवजयंतीच्या माध्यमातून समाज प्रबोधन कसं घडवता येतील आणि समाजातील विविध घटक कसे एकत्र आणता येतील या संदर्भामध्ये नेहमी आमचं साईग्राम मित्र मंडळ हे आग्रही असतं। यावर्षी देखील अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम करून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही प्रामुख्याने साजरी केली जात आहेत। या अखंड भारताचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याच्या प्रेरणेतून जास्तीत जास्त तरुणांना आणि येथील घटकांपर्यंत, समाजातील विविध घटकांपर्यंत कसं पोहोचता येईल या शिवजयंतीचा उद्देश आहे। त्यामध्ये आमच्या मंडळाचे अध्यक्ष राकेश सावकडकर, त्याच पद्धतीने कार्यकारी मंडळातील आमचे देवांग कदम, योगेश खुळे, निलेश गायकवाड आणि इतर सर्व सहकारी मंडळी दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी देखील हिरारीने सहभाग घेतलेला आहे। मंडळाचे अध्यक्ष राकेश सावखेडकर यांच्या नेतृत्वाखाली देवांग कदम, मंगेश खुळे, निलेश गायकवाड तसेच सर्व कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। कार्यक्रमासाठी स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।